तर नमस्कार ताईंनो, आज आहे आपल्या महाराजांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने मी काय केलं, महाराजांना इथं छोटीशी मूर्तीनं तर अभिषेक करून घेतला. दही आणि दूध दोनच वस्तूंनी अभिषेक केला आहे मी. आणि अभिषेक केल्याच्या नंतरचं जे आपलं हे तीर्थ असते ना, तर हे कुठं टाकायचं ताईंनो, हे कुठेही टाकायचं नाही, पांदळी जाऊ द्यायचं नाही. तर विशेष म्हणजे हे टाकायचं कुठं तर सांगते मी, चला. तर हे ताईंनो, जे तीर्थ जे म्हणलं का तुम्हाला, कुठंही नाही टाकायचं, आपल्या झाडाखालीच टाकायचं. होईल तेवढं हे पा असं वेस्ट नाही घालायचं, पायंदळी नाही जाऊ द्यायचं. ह्याच्यातलं एक ना एक असं फूल वगैरे जे बी आपण महाराजांना अभिषेक घातला आहे ना, तर ते हे असं ह्याच्यात घालून घ्यायचं, असं खाली नाही पडू द्यायचं. तर हे मी झाडाला घालून, तर आपल्या गुलाबाचं झाड तुम्हाला मी एकदा दाखवते. तर बघा कसं छान इथं फुटलं आहे, हे पा इकडं फुटलं आहे, ह्या पा इथं तर कळ्या आल्या तर मस्त अशा बघू शकता. दाखवते एक मिनिट जवळ, हे पा. आणि किती छान लाल पानं पण फुटले. तर ह्या का इथं पण एक कळी आली सुंदर अशी, आणि खूप छान फुटलं आहे आपलं ह्याचं झाड गुलाबाचं. आणि हे जे आहे ते पांढरी शेवंती तर हे जे आहे ना, एवढंच रोप आणलं होतं, त्याला हे एवढं फुटलं आहे ताईंनो. हे बघू शकतात, हे पूर्ण हे जे आहे ते नवीन फुटलं आहे बघा हे. आणि दुसरी जी आहे ही इथं पिवळी शेवंती, ही पण एवढीच आणली होती, एवढं रोप होतं. हे एवढं ह्याचं छोटंच इथंच छान फुटलं आहे, पण फुटलं आहे हे पण व्यवस्थित असं आलं आहे. आणि हे जे आहे ते हे बघा किती उंच गेलं आहे असं. ह्याला पण फुलं यायला लागले. तर हे ह्याला गोकर्ण, निळी गोकर्ण, तर ह्याला लागले नाहीत आता सध्या फुलं. मागच्या वेळेस गेलेल्या आठवड्यात भरपूर आले होते बघा ताईंना. आणि हे कशाचं आहे, तर हे आहे आपलं ब्रह्मकमळाचं. खूप सुंदर आहे, खूप मोठं. हे पाणी एवढं जरी पान तुम्ही लावलं का, तर एवढं झाड होतं आहे तयार. ह्याला 12 महिने फुलं नसतात ताईंनो. ह्याला फक्त 4च महिने फुलं येतात. कार्तिक महिन्यापासून चालू होते. तर दिवाळीमध्ये ह्या पिरियडमध्ये ते 4 महिनेच फक्त ह्या झाडाला, आपल्या ब्रह्मकमळाला फुलं येतात. तर कुठल्याही बी ब्रह्मकमळाला 4च महिने फुलं येत असतात, नंतर फुलं येत नाहीत. तर आता हे मोठं होतं आहे. तुम्हाला ह्याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकलेले, तर खूप सुंदर आलेले आहेत माझे फुलं. आणि ह्याचं विशेष म्हणजे हे असतं आहे की रात्री 9ला येतं ह्याचं फुल उमलतं आहे ताईंनो. तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे मागच्या ह्याच्यामध्ये. तर खूप लांब असेल, आता तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही बघू शकतात. खूप मी सुंदर ह्याची पूजा केलेली, आम्ही दोघांनी बसून पूजा वगैरे सगळं केलेलं आहे. तर आता वेळ आहे ह्याला, पण येतातच म्हणजे येतातच ताईंनो. तर नक्कीच तुमच्यासोबत अजून नवीन ज्या ताई आहेत त्यांच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल ताईंनो. तर हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी करत आहे बघा उपमा. तर त्याच्यासाठी हे पाह्या उपमाच्या शेवाया, आपल्याला रेडीमेड शेवाया मिळतात. आणि ह्या म्हणजे भाजलेल्या फ्राय केलेल्या शेवाया इतक्या सुंदर आहेत ना. त्याचं गोड तिखट कुठलंही करा तुम्ही, 1 नंबरमध्ये होतं आहे. जिरे मोहरी घालून घेतल्या. आणि जसं की तुम्हाला म्हणलं नाही, उडदाची आणि हरभऱ्याची डाळ कंपल्सरी घालायची. उपमा असो, हे शेवयाचा उपमा असो, तर 1 नंबरमध्ये लागते बघा ताईंनो. तर मिरच्या घालून घेतल्या, कढीपत्ता छान असा. त्याच्यानंतर घालायचे बघा मला काजू टाकले की छान लागतं. तुमच्याकडे असतील घाला, नसले तर स्किप केलं तरी चालते, काही नाही तसं. तर एकदा असा उपमा तुम्ही नक्कीच करून बघा. शेंगदाणे असले तर असं काजूच्या ऐवजी शेंगदाणे, पण बरेच दिवस झाला टाकले नव्हते काजू. तर काजूचा केलं ना तर चव खूप छान लागते ताईंनो. म्हणून म्हणलं आज आहेत शेंगदाणे बी, पण म्हणलं आज काजूच टाकावे. तर मुलं बी थोडंसं वेगळं असलं का जरा आवडीनं खातात ना, त्याच्यामुळे थोडीशी काजू लाल झाले की मग आपलं त्याच्यामध्ये हे पाहिजे गाजर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं घालून घ्यायचं व्यवस्थित. खूप छान उपमा होते आणि आवडीनं खाते. त्याला कुठलं लाल तिखट मसाला काहीच टाकायचं नाही, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत ना, तर छान लागते. असं मी ह्याचा पण करते काळा मसाल्याचा, पण ह्याला जास्त समजा एक मसाला येत नाही खाण्यात आणि चव पण छान लागते. तर चला ताईंनो, करून घेते आता. हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोबाईलच्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. दिवसभर व्हिडिओ करणं झाला नाही, तर व्हिडिओला सुरुवात केली आता 7:15 वाजले. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आपल्या महाराजांचा आज पुण्यतिथी आहे. तर त्या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व माझ्या स्वामी भक्तांना, सर्व माझ्या ताईदादांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना अजून एकदा. तर महाराज जरी शिव झाले असले तरी पण महाराज जे आपल्या सोबतच असतात हे लक्षात ठेवायचं कायम. ज्यावेळेस आपण महाराजींना मनातून हाक मारतात ना किंवा आवाज देतो, तर महाराजजी खरोखर मी सांगते तुम्हाला की तुमच्या सोबत असते, म्हणजे 100% असतेच. भले आपल्याला सुरुवातीला संकट येतात, तर ते महाराज जे आपली परीक्षा घेत असतात. आपल्याला काय वाटते की आपण एवढी सेवा केली, एवढी पूजा केली, एवढा उपवास केले, तरी पण महाराज जे आपल्याला साथ देणार, संकट काय यायला लागले. तर तुम्हाला एक सांगू का ताईंनो, संकट काय येते महाराजीची सेवा करताना, आणि विशेष म्हणजे फक्त महाराजीची सेवा करताना खूप संकट येतात बरं का.
कधी कधी असं वाटतंय की मी काय करते, हे नको, सोडून द्यायची ही सेवा, नाही पाहिजे. पण ती संकट काय येतात तर तुमच्यातली निगेटिव्हिटी, तुमच्यातले वाईट विचार जाण्यासाठी ते संकट आपल्याला येत असतात. हे लक्षात ठेवा ताईंनो. संकट येणं हे महत्त्वाचं आहे. आपल्याला आपल्यामधली वाईट विचार, दुसऱ्यांविषयी वाईट विचार करण्याची आपली प्रवृत्ती, आपली मानसिकता ही जाण्यासाठी महाराज जे आपल्याला संकट देतात, किंवा एक इच्छा आपली लवकर पूर्ण करत नाहीत. आपली परीक्षा बघतात की तुम्ही आता काहीतरी नवच बोललाय, मी हे करील, मी हे गुरुवार करील. कारण मी पण तीच केलेलं आहे, तुम्हाला नाही सांगत, मी तेच केलेलं आहे. पण मी माझी श्रद्धा डगमगू दिली नाही. मी कायम माझ्या स्वामींवर विश्वास ठेवून, भले आज नाही तर उद्या 4 महिन्यानं 6 महिन्यानं, पण माझ्या स्वामींनी मला दिलं म्हणजे एवढं दिलं की आता मला मागायची गरज नाही, असं दिलंय स्वामींनी माझ्या. आणि अजून मी मला माझे स्वामी देतील. कारण आपलं स्वामी सांगतात तुमचं मन निर्मळ ठेवा. तुम्हाला कुठंही स्वामी कोणत्याही रूपामध्ये उभे, आणि माझ्यासोबत तेच झालेले ताईंनो. माझे स्वामी कोणत्याही रूपामध्ये आणि कशाच्याही रूपामध्ये माझ्यासोबत उभे राहिलेले आहेत. संकट काळात तर अगोदर माझ्यासोबत आहेत माझे स्वामी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सांगते ताईंनो. त्याच्यामुळे विश्वास आणि श्रद्धा डगमगू द्यायची नाही. स्वामींवर 100% विश्वास ठेवायचा. आपल्यावर संकट येतात, त्या संकटाला तोंड देऊन आपण पुढे जायचं असते. गरमी किती व्हायली बघा ताईंनो, खूप गरमी आहे. तर चला, आज काय केलंय आपल्याला, आपली ॲड वगैरे काही नाही आहे किंवा प्रमोशन काही सुद्धा नाही आहे ताईंनो, लक्षात ठेवा. पहिल्यांदाच सांगते मी. तर ही वाघबकरीची पत्ती आणली. तर ह्या वाघबकरीच्या हे पाव किलोच्या 2 आहेत बहुतेक, 250 ग्राम, पाव किलो. तर ही अर्धा किलो पत्ती आहे. तर ह्या पत्तीवर हे वाघबकरीचीच पाव किलो पत्तीवर पाव किलो साखर फ्री आली. हे बघू शकता, मस्त अशी साखर, पाव किलो साखर फ्री. तर ही अर्धा किलो पत्ती आणल्यामुळे अर्धा किलो साखर पण फ्री आली. हे अर्धा किलो साखर आणि ही आपली अर्धा किलो पत्ती. हे असं आलंय आपल्याला. ह्याच्यावर हे फ्री आली साखर, अर्धा किलोला अर्धा किलो साखर फ्री. आता काय त्यांची ऑफर काय मला काही सुद्धा माहित नाही ताईंनो. मी घेऊन आली आता. आणि तुम्ही जर स्वामी महाराजांना मनातून जर काही मागितलं तर नक्कीच देतात, म्हणजे देतात बरं का. स्वामींचं एवढं म्हणजे एवढी प्रचिती ना स्वामींची, विचारूच नका. मी तर आता मी माझं म्हणजे तुम्ही म्हणताल की ताई स्वतःविषयी काहीतरी सांगायची, तसं काही नाही ताईंनो. ज्या माझ्यासोबत नव्या ताई जुडल्यात, मी जे लाईव्ह घेते का तर त्याच्यामध्ये बऱ्याच ताईंची मला 1-2 ताईंची रिक्वेस्ट होती की ताई तुम्ही स्वामीबद्दलच्या पूजेचे व्हिडिओ टाका किंवा स्वामीबद्दल थोडीशी माहिती सांगा. तर ताईंनो हे पा जशी मला येते आपली साधारणपणे मी माहिती सांगितलेली आहे तुम्हाला. मला जेवढं माहिती आहे तेवढंच मी सांगितलं तुम्हाला. आजकाल बायका किंवा दुनियात काय चालायला की काही बी आपले न्यूज वाढवण्यासाठी किंवा काही करण्यासाठी काही सांगायला, पण तसं काहीही नाही आहे. मन मोकळेपणानं तुम्ही सेवा करा, स्वामींना शरण जा, स्वामी तुम्हाला साथ देणार म्हणजे देणारच ताईंनो, हे लक्षात ठेवा. तर चला, स्वामीची सांगेल तेवढं कमी आहे. स्वामीची स्तुती करतात तेवढी कमी आहे. स्वामीला मागताल पेक्षा जास्त स्वामी देते, तर हे तर मी 100% म्हणेल. तर चला, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. आजचा व्हिडिओ टाकला ताईंनो स्वामी महाराजांचा, इतका छान गेलाय माझा व्हिडिओ, काय सांगू तुम्हाला. 1.8K त्याला व्ह्यूज आले. तर आणि लाईक पण बऱ्याच माझ्या ताईंनी, दादांनी, बऱ्याच जणांनी लाईक पण केले. खूप छान व्हिडिओ गेलाय माझ्या महाराजांचा. मला खूप छान वाटते. मला वाटते मी शॉर्ट व्हिडिओ टाकला का कुठला बाहेर जावो किंवा न जावो, पण माझ्या महाराजांचा जर व्हिडिओ व्हायरल गेला तर मला भूक सुद्धा लागत नाही. मला इतकं छान वाटतंय ना ताईंनो, काय सांगू तुम्हाला. एक आपली श्रद्धा असते, एक आपला भाव असते, एक विश्वास असते त्याच्यामुळं. तर चला, कुकर वाजलेला दिसत असेल तुम्हाला. पालकाचं वरण लावून घेतलंय. 4 पोळ्याची कणिक तुम्ही घेतली. 4च मोजून पोळ्या करायच्या, थोडासा भात लावायचा आहे. तर चला ताईंनो, करून घेतले आता स्वयंपाक. वरण पण शिजलंय आपलं. आणि पालकाचं मी तुम्हाला दाखवते कसं फोडणी द्यायचंय ते. त्याच्यात दाखवले, पण नवीन ताई आता जोडल्यात ना आपल्यासोबत, त्याच्यामुळे दाखवते. तरी आपलं पालकाचं वरण जसं की तुम्हाला म्हणलं ना, बघा किती सुंदर शिजलंय. एक टोमॅटो घातला आणि 2 पालकाच्या जुड्या मी ह्याच्यामध्ये घालून घेतल्या. आता तर मुलं जर असं खात नसतील ना ताईंनो पालक, तर तुम्ही एकदा नक्कीच मी तर म्हणून असं करून बघा एकदा पालकाचं वरण. एकदम छान भाकरी संग छान लागते. गरम गरम जर पोळी असेल, चपाती, त्याच्यासोबत छान लागते. गरम भातासोबत इतकं सुंदर लागतंय ना. माझे तर मुलं सगळे आवडीनं खातात बघा आता ह्याच्यासोबत. ह्याच्यासाठी मी घेतलेला इथं कढीपत्ता, भरपूर असा लसण घेतला आहे आणि कोथिंबीर. टोमॅटो ह्याच्यात घातले, त्याच्यामुळे मी टोमॅटो घेतलेलं नाही आहे.
तर ताईनं तेल ठेवले गरम करायला, पोळ्या करून घेतल्या. तुम्ही वाटतं तवा कसा काळा आहे, तर तवा मी काळाच ठेवते ताईनं. तवा जर घासला का तर चपात्याच, म्हणजे मला माझं वैयक्तिक सांगते बरं का मी, की मला चपात्याच जमत नाहीत ताईनं. हे पाहायच्या अशा जिरे मोहऱ्या घालून घेतल्या. आता अगोदर लसूण घालायचा आणि ह्या मेथ्या ज्या आहेत तर लसूण थोडासा हे झाला का नंतर मेथ्या घालायच्या, कारण मेथ्या लवकर कडतात आणि जर आधी घातल्या तर काळ्या पडतात. आता वास एकदम स्मेल ह्याचा सुंदर येत आहे बघा ताईंनो. कढीपत्ता भरपूर असा आपल्या झाडाला छान यायला आहे आता कढीपत्ता ताईंनो. तर बघू शकतात छान कडलं आहे. आता त्याच्यामध्ये मी वरण घालून घेते. हे बघू शकतात, ह्याला म्हणायची दडपी फोडणी. मी कधी पण तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं, पण नवीन ताई मला जॉईन झाल्या तर त्याच्यामुळे अजून एकदा सांगते की ह्याला दडपी फोडणी म्हणजे. तुम्ही एकदा करून बघा, चव एकदम छान लागते ताईंनो. ह्याच्यावर तसं तर ताट झाकायचं असते, पण माझ्या एका हातात मोबाईल होता म्हणून मी असंच कुकर, ह्याच्या आधी पण मी कुकरच झाकलेलं आहे. जर स्टँडला मोबाईल असेल ना तर पटकन हे ताट ह्याच्यावर झाकायचं, तर 1 नंबरमध्ये होतं आहे आणि छान बी होतं आहे. तर ताईनं पोळ्या बी करून घेतल्या, मोजून 4 पोळ्या केल्या जसं की तुम्हाला सांगितलं ना. हो का, 1 2 3 आणि 4. एक जयची, एक त्यांची, एक माझी. एक दीदीनं खाल्ली तर खाल्ली अर्धी, नाहीतर नाही मग. तर हे पहा आपल्या दडप्या फोडणीचं वरण. आता आमच्या मिस्टर करायला डाएट, आमच्या संग जेवणच, कारण आमच्या संग जर जेवलं का त्यांना जेवण जास्त चालले. इथं लावलाय मी भात आणि इथं हे वरण आहे. तर आपली रेसिपी कशी वाटली पालकाचं दडपी फोडणीचं वरण, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं. तर चला ताईंनो, ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.